आता जाऊया इचलकरंजीमध्ये. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाहीये. महापालिका स्थापन झाल्यावर पहिल्यांदाच इचलकरंजीत निवडणूक होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाडी आणि महायुती यांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतल्या महिला ब्रिगेडला नेमकं काय वाटतंय ते पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर हे संपूर्ण देशामध्ये मँचेस्टर सिटी म्हणून ओळखलं जातं. आता जर बघितलं तर या आगामी निवडणुकीमध्ये इचलकरंजीमध्ये काय नेमके बदल व्हायला पाहिजेत, इचलकरंजीकरांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण इचलकरंजीमध्ये आलो आहोत. आणि या सगळ्या नागरिकांच्या, इचलकरंजीकरांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय अपेक्षित आहेत, येणारे नगरसेवक हे कसे असायला पाहिजेत हे आपण सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मला सांगा, नगरपालिकेची महानगरपालिका झाली, त्याच्यानंतर आतापर्यंत निवडणूक झाली नाही. आगामी निवडणुकीमध्ये काय अपेक्षा आहेत तुमच्या? सगळ्यात पहिला ज्या नगरपालिका होती त्या नगरपालिकेच्या वेळी जे घरफाळ्याचा टक्केवारी होती ती 23 ते 28% होती आणि जे मागची बॉडी होती त्यांनी 28% केली. म्हणजे शेवटला जे भ्रष्टाचार करण्यासाठी आपल्याला पैसे पाहिजेत ते लोकांच्याकडे 28% काढून घेतले. महानगरपालिकेचा रेशो जर बघितला तर 23% ते 33%, आपला 28% ते 33% असा असतोय. आता येणाऱ्या बॉडीला आमची विनंती असणार आहे की जे तरुण त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि त्या तरुणांनी 28% त्या ठिकाणी घरफाळ्याचा जो रेशो आहे तो ठेवला पाहिजे. नाहीतर हे आणि भ्रष्टाचारासाठी 33% जे शेवट आहे त्याच्या पुढे जर तुम्ही 50% केला तर कदाचित ते 50% करून सुद्धा भ्रष्टाचार करतील. जे माझी आजा पहिला मला सांगत होती ही गोष्ट की इचलकरंजी नगरपालिका इतर बाकीच्या नगरपालिकांना त्यांनी कर्ज देत होते. आज हीच इचलकरंजी महानगरपालिका कर्ज बाजार झाले आहे. शासकीय इमारती पण तारण आहे त्यांच्या, इतका प्रमाणाबाहेर भ्रष्टाचार झालेला आहे. येणाऱ्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत? काय आता येणाऱ्या नगरपालिका पहिला जनतेकडूनच मला अपेक्षा आहेत की त्यांनी निवडून देताना की बाबा चांगला कॅन्डिडेट निवडून द्यावा की जेणेकरून तो भ्रष्टाचार करू नये किंवा की जेणेकरून बाबा आपण ज्या ह्याला निवडून दिलोय त्याची भली काही म्हणजे पाठिंबा बॅकिंग नसू दे, तो काम करणारा सर्वसामान्यातला असू दे. मुळात नगरपालिका ही महानगरपालिका केली, त्यांनी निधी वाढवला, परंतु निधी वाढवून त्यांनी फक्त नगरपालिकेत खाणारी तोंड वाढवली. आता जी आपण पाठवणार आहे ही कमी खाणारी तोंड जर पाठवली आपण तर इचलकरंजीचा विकास होईल, नाहीतर परत इचलकरंजी आणि पुन्हा भकासच होईल. त्यामुळे मला ह्या नागरिकांना एकच विनंती आहे की त्यांनी पाठवताना चांगला नगरसेवक पाठवावा. मँचेस्टर सिटी म्हणून या ठिकाणी लौकिक आहे, मँचेस्टर सिटी म्हणून लौकिक आहे, तो लौकिक कायम राहिला आहे असं वाटतं का? नाही, आता मँचेस्टर सिटी म्हणून कायम काय राहिलेली नाही आहे. कारण इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर आहे. या शहरामध्ये कामगारांची वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नवनवीन योजना, नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळं जे काही साधे पॉवरलूम्स आहेत ते नवीन टेक्नॉलॉजीमध्ये गेल्यामुळे साध्या पॉवरलूमची संख्या कमी घटायला लागलेल्या आहे. नवीन टेक्नॉलॉजी यायला लागल्या आहेत आणि या शासनाच्या चुकीच्या पॉलिसीमुळं हे कामगार वर्गसुद्धा अस्ताव्यस्त व्हायला लागलेले आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागली, हाताला काम नाही आहे. म्हणून छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी लोकांच्याकडनं व्याजानं पैसे आणून आपल्या उपजीविकेच्या साधनासाठी छोटा मोठा व्यवसाय करायला लागलेले आहेत. म्हणून जनतेला माझं आव्हान आहे की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर भयानक होणार, परंतु धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीची लढाई होण्याची शक्यता आहे. आणि जनतेला आव्हान करतो की चांगली माणसं महानगरपालिकेमध्ये पाठवलं तरच खऱ्या अर्थाने या इचलकरंजी शहराचा विकास होणार आहे. त्या चांगल्या पद्धतीने काम करू इच्छितात त्यांची या ठिकाणी खरं तर पक्षानं विचार करायला पाहिजे आणि तेच या सभागृहामध्ये जायला पाहिजेत अशी अपेक्षा इचलकरंजीकरांनी व्यक्त केली. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, इचलकरंजी, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.